यात काही दिवसांपूर्वी हरियाणाच्या फरीदाबादमध्ये 2900 किलो अमोनियम नायट्रेट जप्त करत पोलिसांनी मोठा कट उधळला होता। एकीकडे पोलिसांनी आणि तपास यंत्रणांनी हा कट उधळत अनेकांचा जीव वाचवला, तर दुसरीकडे याच अमोनियम नायट्रेटच्या स्फोटात पोलिसांनाच आपला जीव गमवावा लागलाय। श्रीनगरच्या नौगाम पोलीस स्टेशनमध्ये अमोनियम नायट्रेटच्या तपासणी दरम्यान भीषण स्फोट झाला। ज्यांनी जीव वाचवला त्यांचाच यामध्ये जीव गेलाय। या भीषण स्फोटात एकूण 9 जणांचा मृत्यू झालाय। यात एक SIA अधिकारी, FSLचे 3 सदस्य, 2 फोटोग्राफर, 2 महसूल अधिकारी आणि याच टीम सोबत असलेल्या एका शिंपीचा मृत्यू झालाय। नौगाम पोलीस स्टेशनमध्ये हा भीषण स्फोट झाला असल्याचं पाहायला मिळतंय। तपासणी करणाऱ्या पोलिसांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे। FSLचे 3 सदस्य आणि एक SIA अधिकाऱ्याचा देखील मृत्यू झालाय, तर 2 फोटोग्राफर, 2 महसूल अधिकाऱ्यांचा देखील यामध्ये समावेश आहे। जीव वाचवणाऱ्यांचाच जीव गेला असं म्हणायला हरकत नाही, कारण पोलिसांचा यामध्ये जीव गेलेला आहे। काही दिवसांपूर्वी हरियाणाच्या फरीदाबादमध्ये 2900 किलो अमोनियम नायट्रेट जप्त करत पोलिसांनी मोठा कट उधळला होता। एकीकडे पोलिसांनी आणि तपास यंत्रणांनी हा कट उधळत अनेकांचा जीव वाचवला, तर दुसरीकडे याच अमोनियम नायट्रेटच्या स्फोटात पोलिसांनाच आपला जीव गमवावा लागलाय। Any other speculation into the cause of this incident is unnecessary. In this unfortunate incident, 9 people have lost their lives, 1 personnel of SIA, 3 personnel of the FSL team, 2 crime photographers, 2 revenue officials who were basically part of the magistrates team, 1 tailor who was associated with the team. In addition, 27 police personnel, 2 revenue officials and 3 civilians from the adjacent areas have received injuries. श्रीनगरच्या नौगाम पोलीस स्टेशनमध्ये रात्री 11:20 भीषण स्फोट झाला। यामध्ये पोलीस स्टेशनचं मोठं नुकसान झालंय। या स्फोटात 9 जणांचा मृत्यू झालाय, तर 29 जण जखमी झालेले आहेत। पोलीस आणि FSLच्या पथकाकडून अमोनियम नायट्रेटच्या सॅम्पलची तपासणी सुरू होती आणि याचवेळी हा भीषण स्फोट झाल्याची माहिती आहे। मृतकांमध्ये पोलीस आणि FSLच्या टीममधील सदस्यांचा समावेश आहे। हरियाणाच्या फरीदाबादमधून 2900 किलो अमोनियम नायट्रेट जप्त करण्यात आलं होतं। दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटाशी याचा संबंध आढळून आला होता आणि या स्फोटात पोलीस स्टेशन पूर्णपणे उद्ध्वस्त झाले, तर परिसरातील अनेक वाहनांना आग लागली। हा स्फोट नेमका कसा झाला याबाबत अद्याप अस्पष्टता आहे। श्रीनगरमधील ब्लास्ट दहशतवादी हल्ला नसल्याची माहिती आहे, तर दिल्ली स्फोटाशी संबंधित दहशतवादी मॉड्यूलचा तपास या ठिकाणी सुरू होता। Any other speculation into the cause of this incident is unnecessary. In this unfortunate incident, 9 people have lost their lives, 1 personnel of SIA, 3 personnel of the FSL team, 2 crime photographers, 2 revenue officials who were basically part of the magistrates team, 1 tailor who was associated with the team. In addition, 27 police personnel, 2 revenue officials and 3 civilians from the adjacent areas have received injuries. हरियाणाच्या मेवातमधून 3 डॉक्टरांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। अल फलाह कनेक्शनची आता चौकशी करणार असल्याचं कळतंय। 3 डॉक्टरांचा अल फलाह युनिव्हर्सिटीशी संबंध असल्याचं कळतंय। मुस्तकीम आणि उमरमध्ये संवाद झाल्याची माहिती मिळालेली आहे। दोघांचे काही चॅट तपास यंत्रणांच्या हाती लागले असल्याचं देखील सूत्रांकडून कळते। मोठी बातमी आपण पाहतोय। हरियाणाच्या मेवातमधून 3 डॉक्टरांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। अल फलाह कनेक्शनची चौकशी त्यांच्याकडे करण्यात येणार आहे। 3 डॉक्टरांचा अल फलाह युनिव्हर्सिटीशी संबंध असल्याचं समोर येतंय। मुस्तकीम आणि उमरमध्ये संवाद झाल्याची देखील माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे।
दिल्ली स्फोट प्रकरणाच्या तपासाला आता वेग आलाय। हरियाणाच्या नूह परिसरातून 2 डॉक्टरांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। दोघांची चौकशी सुरू असून ब्लास्ट किंवा विस्फोटक खरेदीमध्ये त्यांचा कोणताही सहभाग आहे का याचा तपास यंत्रणा तपास करतायत। दिल्ली पोलिसांनी धौज, नूह आणि आसपासच्या भागात रात्रभर छापेमारी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नूहमधून ताब्यात घेतलेल्या दोघांचा डॉक्टर मुजम्मिल याच्याशी संपर्क होता असा दावा सूत्रांनी केलाय। मुजम्मिलच्या फोन सीडीआर मधून मोठ्या नेटवर्कचा सुगावा लागलेला आहे। अल फलाह युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेतलेल्यांची संख्या अधिक असल्याचं कळतंय। काही डॉक्टरांचे मोबाईल हे बंद येत आहेत तर काही जण बेपत्ता असल्याची माहिती मिळते। संबंधितांचा शोध घेण्यासाठी आता तपास यंत्रणांकडून शोध मोहीम राबवली जाते। उमरच्या बॉम्बस्फोटानंतर डॉक्टर गायब असल्याचं सूत्रांकडून कळतंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, तपास यंत्रणांना काही पुरावे मिळत आहेत, काही डॉक्टर सध्या बेपत्ता असल्याचं समोर येत आहे, काय अपडेट? बरोबर आहे। ज्या पद्धतीनं नूह असो किंवा मग मेवात असो या सगळ्या परिसरांमध्ये साधारणतः 5 डॉक्टरांना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आलं, त्यांची चौकशी सुरू आहे। अल फलाह युनिव्हर्सिटी जी आहे त्या युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून ज्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतलं त्या वैद्यकीय शिक्षणामध्ये हे सगळे डॉक्टर जे एकमेकाशी संपर्कित होती, डॉक्टर उमरच्या चार्टपुढे आणि मुजम्मिलच्या चार्टमध्ये या सगळ्या गोष्टी पुढे आलेल्या आहे। यामध्ये अनेक डॉक्टरांचे नंबर पुढे आल्यानंतर अनेकांनी आपले संपर्क क्रमांक बंद केलेले आहेत, तर अनेक जण ज्या ठिकाणी राहत होते त्या ठिकाणाहून देखील बेपत्ता झालेले आहे। या संदर्भात जर बघितलं आपण, ज्या पद्धतीनं माहिती मिळते की साधारणतः 3200 किलो स्फोटक हे भारतात आले होते, त्यापैकी 2900 किलो स्फोटक हे जप्त झालेले आहे। काही स्फोटक आता जम्मू काश्मीरमध्ये सापडले होते, ते देखील स्फोट झालेला आहे। आता उर्वरित स्फोटक जे आहे ते शोधण्याची युद्धस्तरावरती मोहीम सुरू आहे। एकीकडे NIA पूर्ण मोहीम राबवत आहे, दुसरीकडे दिल्ली स्पेशल शैली देखील आहे, ATS देखील कार्यरत झाला आहे। ATSनी आपली एक प्राथमिकी म्हणजे FIR या संदर्भात दाखल केलेली आहे। त्यांचं म्हणणं आहे की साधारणतः हा जो दहशतवादी कट होता हा कशा पद्धतीने रचला गेला याची माहिती ATS घेत आहे। दुसरीकडे ATS संपूर्ण देशभरात देखील छापे टाकत आहे। उत्तर प्रदेश असो, महाराष्ट्र असो किंवा मग राजस्थान असो, या सगळ्या राज्यांमध्ये छापे पडत आहे। तिथून जे डॉक्टर यांच्या संपर्कात होते हा संपूर्ण साधारणतः 5 डॉक्टरांना आता ताब्यात घेण्यात आलेला आहे, त्यांना अटक करण्यात आलेली आहे। उर्वरित डॉक्टरांची सध्या चौकशी सुरू आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती की हे स्फोटक कुठे आहे याचा शोध NIA घेऊन ते स्फोटक नष्ट करण्याचा अतिशय महत्त्वाचा पहिला प्रयत्न त्यांचा आहे की हे स्फोटक नष्ट करावे, कारण की याचा दुरुपयोग होऊ शकतो। काल जसं ज्या पद्धतीनं चुकीमुळे जम्मू काश्मीरच्या नवादामध्ये स्फोट झाला आणि त्याच्यामध्ये नाहक जर बघितलं तर पोलीस कर्मचारी दगावलेले आहेत आणि साधारणतः 20 ते 25 जण जखमी आहे। अशा घटना पुन्हा होऊ नये यासाठी आता युद्धस्तरावरची काळजी घेतली जात आहे। प्रियंका, प्राजक्ता, प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। दिल्ली ब्लास्ट प्रकरणात आता मोठी कारवाई समोर येते। पुलवामामध्ये डॉक्टर उमरचं घर सुरक्षा दलानं जमीनदोस्त केलेलं आहे। दिल्ली ब्लास्ट प्रकरणाच्या तपासात सुरक्षा दलांनी ही मोठी कारवाई केली आहे। पुलवामातील डॉक्टर उमर याच्या घराचे पाडकाम करण्यात आले। तपास यंत्रणांच्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आल्याचं कळतंय। सुरक्षा दल परिसरात तैनात असून संपूर्ण परिसर सील करण्यात आलेला आहे। पाकिस्तान की जो बुरी शिकस्त हुई है ऑपरेशन सिंदूर में, उस शिकस्त के बाद पाकिस्तान को खाना पच नहीं रहा था और वहाँ के लोग इस वाक्य पर बहुत विश्वास रखते हैं कि ब्लीड इंडिया विथ 1000 कट्स, मतलब भारत का खून 1000 बार काटो, उस तरह से बहता रहना चाहिए। यही उनका जीवन जीने का मकसद है शायद पाकिस्तानियों का। तो हमने देख लिया ये क्या घिनौनी हरकतें करवाते हैं पाकिस्तान। एक बार वंस एंड फॉर ऑल पाकिस्तान का पूरा नक्शा ही मिटा देना चाहिए इस पृथ्वी के ऊपर से, ऐसे मुझे लगता है। ऑपरेशन सिंदूर पार्ट 2 शुरू करने का भी समय आ गया। दिल्ली ब्लास्टचा नवा सीसीटीव्ही समोर आलेला आहे। स्फोटानंतर 40 फूट खोलपर्यंत जमीन हादरली होती। सीसीटीव्ही मधून हा स्फोट किती भयंकर होता हे दिसून येतंय। आणखीन एक नवा व्हिडिओ समोर येतोय। 40 फूट खोल स्फोटाचे हादरे बसले असल्याचं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतंय। दिल्ली ब्लास्टचा हा नवा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलेला आहे। स्फोटानंतर 40 फूट खोलपर्यंत जमीन हादरली गेली। सीसीटीव्ही मधून हा स्फोट किती भयंकर होता हे पाहायला मिळतंय।
पुढची बातमी. पॅलेस्टाईन आणि गाझामधील मदत कार्याला पाठिंबा देण्याचा दावा करत इमाम अहमद रजा फाउंडेशन या अनधिकृत संस्थेच्या माध्यमातून निधी गोळा करण्यात आला होता. युनानी डॉक्टर सय्यद बाबर अली सय्यद महमूद यानं शेकडो लोकांकडून 90 लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम गोळा केली होती. छत्रपती संभाजीनगर ATS पथकानं हा सर्व प्रकार समोर आणलाय. या घोटाळ्यामध्ये आता देणगी देणाऱ्यांची पोलीस कसून चौकशी करणार असून त्याबाबत माहिती मागवण्यात आल्याचं आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितलं. त्याच्यामध्ये सय्यद बाबर नावाचा जो इसम आहे तो सर्वसामान्य लोकांकडून पॅलेस्टाईन आणि गाझामधल्या लोकांना मदत कार्य करण्यासाठी म्हणून क्राऊड फंडिंग किंवा देणगी स्वरूपात पैसे जमा करायचे त्याच्या फाउंडेशनच्या नावावर. आणि हे पैसे त्यानं त्या कामासाठी न वापरता त्याच्यापैकी फक्त 10% रक्कम त्यानं त्याच्यासाठी वापरली, बाहेर देशात पाठवली, आणि बाकी रक्कम त्यानं स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापरली. जेणेकरून यामध्ये देणगीदारांचा विश्वास संपादन करून त्यांनी त्याचा विश्वासघात केलेला आहे असं एकंदरीत फिर्यादीवरून दिसून येते. त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू आहे.